चॅनल मध्ये आपले स्वागत। यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा निर्णय, बुधवारी बैठक। हिंगोलीत शिवजन्मोत्सव 2026 जय्यत तयारीत साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे। या अनुषंगाने शिवजन्मोत्सव 2026 ची धुरा जिजाऊंच्या लेकींच्या हाती महिलांकडे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महोत्सव समितीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला। येत्या बुधवारी महिलांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली व छत्रपती शिवाजी महाराज पूर्णकृती पुतळा समिती हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृहात शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षतेखाली समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट उल्हास पाटील यांची उपस्थिती होती। बैठकीचे प्रास्ताविक मार्गदर्शन समितीचे सदस्य कल्याण देशमुख यांनी केले। यावेळी मागील वर्षाचा हिशोब शिवजन्मोत्सव 2025 चे अध्यक्ष व सचिवांनी सादर केला। यानंतर शिवजन्मोत्सव 2026 नियोजन विषयक बाबी बैठकीत सचिव सोनू डांगे, पुतळा समितीचे सचिव त्र्यंबकराव लोंढे पाटील, डॉक्टर नामदेव कोरडे, प्रकाश इंगोले यांनी बैठकीत मांडल्या। यावेळी जय्यत स्वरूपात यंदाचा शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे ठरले। महिलांची बैठक घेऊन कार्यकारिणी गठीत करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला। या अनुषंगाने बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात महिला, पुरुष व शिवप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे। बैठकीनंतर हास्य सम्राट स्वर्गीय मिर्झा बेग यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या बैठकीला समितीचे सल्लागार विनायक भिसे, सुनील पाटील गोरेगावकर, मनोज आखरे, शिवाजी ढोकर पाटील यांच्यासह गजानन मगर, डॉक्टर प्रल्हाद शिंदे, कृष्णा पवार, मिलिंद उबाळे, नामदेव कापसे, आरिफ पठाण, प्रीतम सरकटे, शिवाजी मेटकर, सुधाकर वाडवे, गोपाल भोस, डॉक्टर नामदेव कोरडे, प्रकाश इंगोले, बालाजी पाठक, विजय गुंडेकर, नरसिंह जाधव, प्राध्यापक महेश राखोंडे, बाबाराव शृंगारे, माजी सैनिक सय्यद मीर, राजेंद्र हलवाई, खंडेराव सरनाईक, बालाजी वानखेडे, अनिस अहमद, माधव सपाटे, गजानन जाधव, नीरज देशमुख, अमोल देशमुख, गजानन भालेराव यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।